श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धीसी गोकर्णीचा महिमा अम्मासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कर्णावर झाला समस्त तीर्थे सोडूनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते एकावे पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी मित्र स राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्व धर्मरत देखा असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारिदिसी प्रवेश झाला अरण्यासी वाससिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाडाकार भयानक राजा देखुनी तयासी शरजाड वर्षे कोपेसी मूर्छता नेऊनी धरणीसी पिढीला दैत्य तयवेळी दैत्यवतीता तयवेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करुणिया प्राण त्यजिता निशाचरू बंधुसी म्हणतसे येरू तू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलुनी बंधुसी दैत्य पावला पंचतासी अनेक माया तयापाशी नररूप धरले तयावेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोलित वाचे सेवकत्व धरिले राजयाचे अति नम्रत बोलुनिया समस्त मृग मारुणी दुष्टजीव छेदोनी राजा आला परतोनी आपले नगरा परियेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वशिष्ठादी मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सेवक कपटी होता तो सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भाव बाणवसी सर्व आणुनी द्यावे अंगीकारुणी तो सेवक नर मास आणुनी देख कापट्या भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाय घालिता ऋषीश्वरासी पहिलेच वाढिले नरमासासी पाहताची कोपिला वसिष्ठ ऋषी दिला शाप तैवेळी वसिष्ठ म्हणे राजास नरमास वाढले आमास त्वरित हो गा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तयावेळी शाप देताची तयावेळी राजा कोपला अतिप्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिले ती का नेले मास बाक कवणे केला माझा निरोप नाही झाला वृथा आमुचे शाप दिला आपण शापीन म्हणतसे उदक घेऊनी अंजुडी शापाव्या सिद्ध झाला तये काढी तव राजश्री येऊनी जवळी वर्जिती झाली पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदुनी त्याचे चरणदरी तेने तरतील भवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुडी उदक होते जाण पाडिले आपल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजयाचे चरणी कल्मश पादनाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय तिजे करुणा वचन ऐकुनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपि राजा होईल उशाप देवणी वसिष्ठ ऋषी गेला आपले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊनी गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादी करुण ऐसे क्रमिता तये दिवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर घेऊनी धरले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊनी गेला भक्षावयासी विप्रश्री जाय समागमे पती शोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसा चरणी राखे मजला अहेव पणी प्राणेश्वरासी सोडिपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडिपा पतिविने राहती नारी जन्मवृथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रश्री करी महादुखा बोलन मानिता राक्षसे एका त्या ब्राह्मणात ते बक्षिले पतीसी बक्षिले देखून शाप दिला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एककानी शाप माझा दिला तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमणिया
परी रमता तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा नाथा बक्षिसे दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा शाप देऊनी ती वेळी पतीच्या हस्ती मिळवणी सकळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे 12 वर्षा पुनरपी राजा होऊनी एका आला आपले नगरासी विभ्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगित ऐकून रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे पावनासी एकोणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण तजू प्राण म्हणतसे मदयंती म्हणे राजासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकीचे एकोणी सतीचे वचन शोक दाटला अतिगौन अशुनी गती लोचनी केवी करून म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोला विता झाला परी ब्रह्मात्या घडले आपणासी विमोचन होय कवणेपरी मंत्री वृद्ध पुरोहित राजासी म्हणे एकमात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनित होशील ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्मात्या सवे येत असे अघोर रूप असे दिसत न वच्चे कवने परी देखा कष्टोनी राजा बहुतावरी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडता पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया नगराबाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियसी चिंतित असे मानसी वृक्षशाहे बैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे जातला देखोणी राजा गौतमासी चरणी लोडे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करुणिया आश्वासुनी वेळी गौतम पुसे करुणा पहाडी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत एकोणी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश नवाचे दोष करियेसा एकोणी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिका निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणास सांगेन तीर्था विषयी महापातक संवार संहाराशी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तयासानी जपव्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे बिनव्यार्थ जे जे इच्छिते मन कामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गण लिंगतीर्थ असंख्यात जाण पदोपदी असते निर्गुण असे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूपपित कलियुगे कृष्ण वर्ण जाना सप्तपाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगे वृद्ध होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्म इत्यादी पापणाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्मात्यादी पंचमहापापे परद्वारादी षटपादे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तयास्थानी पुण्य दिवशी जे अचिरती भक्तीशी तोची जाणार रुद्रवंशी राजाशी म्हणले गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पूर्वाभितरी स्नान करुणी समुद्री दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणले गौतम रायासी व्यतिपादादी पूर्वनिसी सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजितात पुण्य अगम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे विभुवनाथ स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातकाव्यतिरिक्त होय जाणार ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्नान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवनासी साक्षी झाले असेल की म्हणे गौतमी त्यावेळी गोकर्ण क्षेत्री महाबळी जाणं आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे मात्र
यात्रा रूपे करुणिया. माध्यान्हकाळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्षछायेते. दुरोळी देखील चांडाळी ते वृद्धांत महारोगी. विधवा आपण केशपवनी दिसे जैसी मुखमरणी. क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. येशी अवस्था चांडाळीशी आली वृक्ष छायेसी. देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला. प्राण त्याजिता वेळी विमान उतरले तात्काळी. शिवदूत तुर्वळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती. टंकायुध चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी. किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारिखे तेज अतिविचित्र दिसे विराज. आले चांडाळी एकाज अपूर्वर्तले तयावेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी आली ती कवलन कार्यासी. दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळीची न्यावया. येशी चांडाळी पापिनीसी केसी योग्य विमानीसी. देऊनी आश्वानासी सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपोषण नाही केले दाना आपण. केले नाही देखिले यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही. अर्जुन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा. कृमी निगती मुखातुनी पूर्वार्जित केवी होईल. गौतमी म्हणे रायासी येसे पुसले दुतासी. त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुडी झाली कन्या. सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबा सारिखे मुख. अतिसुंदर रूप येसी उपवर झाले पितृगृहेसी. न मिळे वरची सरसी चिंता करीती माता पिता. न मिळे सुंदर वरती येसी उन्नत झाली 10 वरुसी. मिळवणी एक द्विजासी गृह्योतेसी दिल्ली कन्या. विवाह झाल्या परी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नाही परियेसा. वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुखा. पंचत्व पावला तात्काळिका विधी वशे करुणिया. एकोणी तिचे माता पिता कन्या आपुले घरी जाणिता. पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी. अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापिले प्रति दिवशी. चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोणी. गुप्तरूपे क्वचित काळी दारकर्म करिता. झाली प्रकट झाले तात्काळी गोप्य नोहे पातकासी. ऐसे तिचे पातकाची प्रकट झाले सर्वासी. झाडीत केले तयांसी माता पिता बंधू सर्वांधिका. शंका होती पाहिली तिसी निशंक झाली व्याभिचारी. प्रकट रूपी अहर्दिशी रमू लागली नगरात. तया नगरी एक वाणी रूपे होती अतिलावणी. पूर्ववती देखोणी झाली त्याची कुलश्री. तया शूद्राची घरी वर्तत होती ते नारी. येसी पापिनी दुराचारी कुडवैरीण 42. स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मणासती हीनसेवे. राज्य जाय द्विज शोभे यती नासी विषय सेवने. शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी. पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी असता. वर्तता येशे एके दिवशी उन्मत्त होऊनी परियेसी. छेदिले वासरू आहारासी मेष बनवली पापिनीने. छेदोनी वस्य परियेसी पाक गेला विनयेसी. शिर ठेविले शिंकेसी तिसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपाणी जागृती झाली असत मानी. वासरू पाहत असे भुवनी धेनू दोहा वया लागी. वस्तस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश. घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे. अनुतप्त होऊनी तया वेळी शिवशिव म्हणे चंद्रमोळी. अन्नाने येसे पापे गळती म्हणून चिंती दुरात्मनी. तया अवस्था शिरासी निक्षेप केला भूमीसी. पती कोपेल म्हणून वरी येसी अस्थिचर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षिले वस्तासी एका. रोदन करी समस्तांपुढे देखा पती पुढे येणे परी. येसी कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रागरी. पंचत्व पावली ती नारी नेली दुती यमपुरीसी. घातले तिसी नरकात भोगभोगी अतिदुःखित. पुनरपि जन्म चांडाळी जात उपजली ते नारी एका. झाली उपजताची आंधळी विद्रूपवर्ण जैशी काजळी. माता पिता क्वचित काळी प्रतिपाढिली मायामोहे. येशे असता वर्तमाने सर्वांगी झाली कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जळणी दारिद्र्य झाली निराश्रय.
न मिळे तिचे वस्त्रान्न दुःख करी अति घोळण ऐसे तिचे पूर्वमर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे वर्तता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमेत चांडलाडी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे येणे परी गोकर्णासी चांडलाडी पातळी सायासी करवडंबुळी महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षातीसी पूजेसी जाती सकल जण त्याते मागत असे आंक्रोदोल एकमंती हासून उपवास आजी अन्नतेचे हाती होती बिल्वमंजिरी ते घालती तिचे करी उंगोली पाहे एरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोल टाकी ते अवसरी जाऊनी पडती लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी ओली न घाली ती भिक्षा तिसी उपास करता ते दिवशी पूजा पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इदे माझी उपवास शिवतीर्था काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणीचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणोणी पाठविले आंबासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊनी गेले शुभलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णासी एकोणी गौतमाचे वचन राजा म्हणी संतोष होणं पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाणं जैसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद जायले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम सारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धीसी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अतिगण सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा कोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथोणी श्रीगिरी पर्वती येती लोकानुग्रहासी मासचारी क्रमोणी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकांते पात्रे दया कुरवपुरा महाक्षेत्र कृष्णागंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार वावया गती सांगे नये का पैकचित्ती श्रीपाद कुरवपुरी असती कार्यकारण पुढे असे अवतार वावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्रामी त्याची पार्या होती देखा नामतीयेची अंबिका सुशीला आचारपती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊनी मरती पूर्वकर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रताचरती तिने केले परियेसा ऐसे असा जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी स्मृती अपूर्व आपणासी म्हणूनी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी व्रत बंद करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या नये तया कुमरा मंदमती अज्ञान बैरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देवा आराधोनी पुत्र लादलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुणी नाना परी पोशिले एका बाळकासी विद्या नये वेद त्यासी माया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊनी उपजावे वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैव वशे करुणी पंचत्व पावला परियेसा पुत्रासहित ते नारी होती ते पावे स्मरणेसी पुत्रासहित ते नारी तेथे कुरवपुरी याचुनिया आपले उदर भरी जीवित्व करी त्याच परी विप्रस्त्रियेचा कुमरतेका विवाहयोग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक मतीहीन म्हणूनिया कन्या न देती कोणी त्यासी समस्त करीती दूषणी म्हणती काष्टे वाहे का पाणी उदर भरी येणे विधी ऐसे कोणी ब्रह्मचारी दुःख करी नानापरी मातेसी म्हणत असे अवसरी प्राण त्याजीना आपला निंदा करती सकळ मज असुनी देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी
एकोणी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन, शोक करी अतिगहन, विलापिन ते नारी. माता सुत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखील जगदुद्धरित, श्रीपादयती स्नान करता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडुनी. वासना असे आमचे म्हणी, प्राणत जावा गंगेत. निरोप द्यावाजी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू. एकोणी विप्रस्त्रियेचे वचन, पुसते श्रीपाद कृपा करुण. काय संकटी तुमचे मन, त्यजीन प्राण कवन्या गुणे. विप्रस्त्री तये वेळा, सांगती झाली दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकासी. पुत्राविनय कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी. केली व्रते पूजा जरी, सकळही देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळजन. वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण. त्याचे पोटी जन्मला हा दीन, मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपादयती, जन्मोजन्मी येशी गती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज. कृपासागरा दैन्यहरण, म्हणून धरले तुझे चरण. शरणागता करावय रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नानापरी. न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सुत, शेडीच्या गळा स्तन लोंबत. वृथा जन्म झाला म्हणत, विनवीतसे श्रीगुरु. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी. सकळ लोक जासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती. उपाय सांगा श्री गुरुयती, म्हणून चरणी लागली. त्याचे निमाते उद्धार गती, नव्हे मागुती पुनरावृत्ती. इतरा सकळा सर्ग प्राप्ती, लादे असे निरोपावे. वासना असे माझ्या म्हणी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीचे पाहिन नयनी, पूज्यमान समजतासी. श्रीपाद एकोणी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून. करी हो ईश्वर आराधना, पुत्र होईल श्रीहरियेसा. गौडणीचे घरी देखा, कृष्ण उपजला तो कारणिका. व्रत केले गौडणी एका, ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार. तुझ्या मणी आशा बार, लादसी म्हणती श्रीपादयती. विप्रश्री म्हणे तया वेळी, व्रत कसे गेले ते गौडी. कैसा पुजला चंद्रमोडी, विस्तारावे मजप्रती. तैसेच व्रत करीना आपण, म्हणून लागतसे चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी. म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजी हो तू प्रदोषी. मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंदपुराणी. सांगेन कथा एक सगुनी, म्हणती श्री गुरु तियेसी. एकोणी श्री गुरुचे वचन, संतोषली विप्रांगना. जाऊनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तैवेळी. विप्रश्री म्हणे स्वामी यासी, अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णायसा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन एक चित्तेसी. उज्जैनी नाम नगरीसी, झाले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ. त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र म्हणून परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा अपारी. भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभ्य महासुरस. कंठी घाली सदा हर्ष, तया मणिभद्र सेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण, सवर्ण होती लोह पाषाण. तेज पाके ज्यावरी जाण, कनकोय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते पावे स्मरणेशी. येशी ख्याती मणिकासी, समसराजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक, मागू पाठविती ते माणिक. बलात्कारे घ्यावया देख, राजे वांछिती परियेसा. म्हणती क्रय करुणी देखा, माणिक द्यावे आपणा एका. जरी न देसी स्वाभाविका, युद्धा लागी देई येई म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातले नगरा त्या उज्जनी. अपार सैन्य मिळवून क्षोणी, वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेशी. शंका न जरी मानसी, एकचित्त पूजितसे. महाकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी. गवळणी कुमरे पावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची, मुले म्हणती गवळणीची. खेळू चला आपण ऐसेची, लिंग करुणी पूजू आता. लिंग करुणी पूजा आता, म्हणून विनोदे करुणी या.
आपले गृहसनी दानी एकवटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालय. पाशाने एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग. नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा तेने ती बोलावणी. भोजन करावे म्हणूनी. त्यातील एक गोपीसूत जाय भुवना लिंग सोडून. त्याची माता जवळी येऊन मारी आपले पुत्रासी. कोपे करुणी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण दुरी टाकूनी गेली आपले मंदिरासी. पूजा मोडिता बालक प्रलाप करीत असे तो अनेक. मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा. लय लावणी लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला. बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी. पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे. प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले शिवालया गुप्ती. गेले लिंगालया गुप्ती. लिंग राहिले रत्नखचिती गवडिया घरी तयाच परी. कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस. लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे. देश सांडूनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी. पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित. राजा असेल पुण्यवंत येशियासी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी. राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात. इतुके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीती करी. रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्रसेनासहित भावया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवड्याचे सदन विराजमान अतिगण. पुसता झाला राजा आपण तया गवडिया कुमाराकासी. सांगितला सर्व वृत्तांत संतोष करती राजे समस्त. गवडिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा. गवडी कुमार जाय धरा मातेसी सांगे सवेसरा. येऊनी पुढे तुझ्या उद्रा नारायण अवतरोनी. ऐसा ईश्वरे दिदलावर संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला भरपूर गौर देखिले पूजा प्रदोषीची. मोडीलीस प्रदोष पूजा म्हणूनी म्या सांगितले त्या शूलपाणी. क्षमा करुणी घेतले म्हणूनी सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रियसी. तुझे मणी असेल जरी होईल पुत्र मजसरी. संशय सोडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती बोडा देऊ. विप्र स्त्रियेचा पाहुणी भाऊ प्रसन्न होत तयावेळी. बोलावणी तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी. ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. विस्मय करुणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चित. कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरुणी. म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीत मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी पुत्र भावा तुझे ऐसा. ऐसा निश्चय करुणी पूजा करीती नित्य येऊनी. प्रदोष पूजा अतिगणी करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी. पूज्य झाला अतिगणी सर्वाहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा. नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. परी ऐसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम. नाम अष्टमोध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. 19 सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुणी सांगा आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करती.
लौकिक व्यवहार संपादिताती त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येथे स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्य असते आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रधूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करुनिया नमन करी अति विनया वाक्याय कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्टितोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करियंती. एकतासे गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवी तसे कर जोडून सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती. रजकसाठी संसार चिंता सेवक झाला एकचित्ता दुरुणी करिता दंडवता मठा गेलिया येनीची परी. ऐसे बहुत दिवसांपरी तोच रजक सेवा करी अंगण झाडी तोक्षी वारी नित्यनेम येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला. सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवकजन. ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सेवेती थडीयेसी. रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुच्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी न देखील सौख्यासी पशु समान देहा फुला. धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रियावश्ये अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले कवण देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा. ऐसे मणी चिंतित करीत असे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामी यासी देखील दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्यभोग तमोवृत्ती. निववावी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी पर्येसा. तुष्ट व्हावया इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी आली तुझे मानसी राज्यभोगी जाई त्वरित. एकोणी स्वामींचे वचन विनवी रजक करजोडून कृपासागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वैदुरानगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवशी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेसी अवतार होऊ पर्येसी. वेश धरुणी संन्यासी नाम नृस्य सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती ताई म्हणून. रजक लागला तये चरणी नमन करीतसे तयावेळी देखोने श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती. इह भोगीसी किंवा पुढती राज्यभोग मद सांगा. रजक विनविते श्रीपादासी झाला आपण अपरवयासी भोगभोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्यभोग. एकोणी रचकाचे वचन निरोप देती श्रीपादा आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तये वेळी त्याजिले प्राण तत्काळी जन्म झाला म्लेच्छकुळी वैदुरानगरी प्रख्यात. ऐशी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका ताता चरित्र झाले पुढे आणिक. इतुके झाली अवसरी श्रीपादराव कुरव पुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली पर्येसा. महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसासे. स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरव पूर मन कामना पूर्ती तेथे. ऐसे किती दिवसावरी
श्रीपाद होते कुरवपुरी, कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होती तेथेची. अश्विन बद्ध द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी, श्रीपाद बसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण, कुरवपुरी असती जाण, श्रीपाद राव निर्धारी जाण, त्रैमूर्तीचा अवतार. जे जन असती फक्त केवळ, त्यांची दिसती निर्मळ. कुरवपुर क्षेत्र अपूर्व, असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.